मुंबईच्या गर्दीत दररोज हजारो लोक आपल्या स्वप्नांसाठी धाव घेतात. त्यातलीच एक होती पूजा. वयाच्या 28व्या वर्षी उच्च शिक्षित, सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पदावर, उत्तम पगार असलेली तरुणी. तिचं आयुष्य बाहेरून पाहताना कुणालाही आदर्श वाटावं असं होतं. सुंदर, सडपातळ, आत्मविश्वासाने भरलेली. 3 वर्षापूर्वी झालेलं तिचं अरेंज मॅरेज तिच्या पालकांनी खूप विचारपूर्वक ठरवलं होतं. नवरा उच्च शिक्षित, मुंबईतच राहणारा चांगल्या घरातला मुलगा. लग्नानंतर सुरुवातीच्या काही महिन्यातच पूजाला जाणवू लागलं की नातं तसं नॉर्मल नाहीये. तिचा नवरा तिला टाळत होता. जवळ येण्याचा प्रयत्न कधीच करत नव्हता. तो तिला फक्त एक पार्टनर म्हणून पाहत नव्हता, एक बायको म्हणून तिच्याशी शारीरिक, मानसिक संवाद करायलाही तो टाळाटाळ करत होता. शारीरिक जवळीक तर दूरच, तो अनोळखी लोकांशी सुद्धा सहज बोलत नव्हता. तो आपल्या तोंडातले शब्द जणू कुणालाही उधार देत नसे. पूजा रोज वाट बघायची. पण दिवस, महिने गेले आणि फक्त अपेक्षांची राख उरली. सासरच्यांचा प्रश्न वेगळाच. कधी गोड बातमी सांगणार? बाळ हवंय आता? तुमच्या नात्यात काय अडचण आहे का? अशा प्रश्नांचा पूजावर मारा होऊ लागला. एकट्या तिच्यावरच वैद्यकीय चाचण्या सुरू झाल्या. सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, हार्मोनल प्रोफाईल्स. डॉक्टरांनी सांगितलं की तिला गर्भधारणेसाठी काहीच अडचण नाही. तरीही IVF, IUIच्या प्रक्रियेत तिला ढकललं गेलं होतं. त्यामुळे तिच्या शरीरात केमिकल्स, हार्मोनल्स, औषधं यांचं प्रमाण वाढू लागलं. लवकरच तिच्या गर्भाशयात एक गाठ निर्माण झाली, फायब्रॉइड. आणि ती आता बाळंत होण्याच्या दारापासून दूर झाली. पण कोणीच तिच्या पतीला तपासत नव्हतं. त्याच्या आरोग्याकडे बोट दाखवायचं कोणाचं धाडस नव्हतं. या सर्वामध्ये पूजा तुटून गेली होती. तिचं मन, शरीर सगळं कोसळू लागलं होतं. ती हसत बोलत असायची, पण आतून पूर्णपणे रिकामी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर एक थकवा, एक गूढ उदासी नेहमीच झाकलेली असायची. एक दिवस तिने मोबाईलवर पतीच्या दुर्लक्षामुळे होणारा मानसिक त्रास असं काही सर्च केलं. तिथे तिला आपला माणूस नावाचं YouTube चॅनल सापडलं. व्हिडिओचं टायटल होतं, तिचं दुखणं कोण ऐकेल. ती थांबली, पाहायला लागली. त्या आवाजात एक ओलावा, आपलेपणा होता, समजूतदारपणा होता आणि शब्दात धीरोदात्तपणा होता. तुझं दुःख खोटं नाही आहे. तुझी तक्रार स्वार्थी नाही आहे. तू सांगशील का? मी ऐकतो. त्या रात्री ती रडली, खूप रडली. दुसऱ्या दिवशी तिने त्या चॅनलवर दिलेला व्हॉट्सअप नंबर सेव्ह केला. मी पूजा आहे, मुंबईहून. मला काही सांगायचं आहे, ऐकाल का? ती कॉलवर बोलली. तिचं पहिलंच वाक्य गदगदलेल्या स्वरात होतं. मी खूप दमले. त्या दिवसापासून पूजाला एक वाट सापडली, जिथे तिला कोणी दोष दिला नाही, ना कोणी हिणवलं, फक्त ऐकून घेतलं. तिचं मन मोकळं झालं आणि जे काही वर्षभर तिला आतून पोखरत होतं त्यावर फुंकर घालणारा शब्दांचा आधार मिळाला.
ती अजूनही त्या नात्यात आहे, पण आता ती कोसळलेली नाही. आता ती लढते आहे स्वतःसाठी. आता तिला कळलंय की समजून घेणं ही गरज आहे. आणि तो कुठलाही चेहरा, वय, नातं असो. आपलासा वाटणारा आवाज तिच्या मनाचा आधार होऊ शकतो. रात्रीच्या संवादानंतर तिच्या आयुष्यात एक नवीन पहाट उगवली होती. आपला माणूस चॅनलवरून मिळालेल्या पाठिंब्याने ती एकटी नव्हती हे तिला उमगलं. समोरच्याने फक्त तिचं ऐकून घेतलं नव्हतं, तर तिचं दुःख, तिचा कोसळलेला आत्मविश्वास आणि शारीरिक मानसिक पीडा समजून घेतली होती. हे शब्द तिच्या हृदयात खोल उतरले. तुला कुणीतरी ऐकणं गरजेचं आहे आणि मी इथे आहेच. नवऱ्याची अकार्यक्षमता, त्याच्या संवाद क्षमतेचा अभाव आणि सतत तिला दोष देण्याची घरच्यांची वृत्ती, हे सारं स्पष्ट सांगितलं. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की IVF चाचण्यांमुळे झालेली गाठ गंभीर असून त्यावर उपचार शक्य आहेत. पण त्याहून आधी तिला मानसिक उपचारांची गरज आहे. तिच्या शरीरापेक्षा तिचं मन आता थकून गेलं होतं. पुढील काही आठवडे तिने निर्णय घेतला स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा. तिनं सासरच्यांशी स्पष्ट संवाद साधला. त्यांनी सहानुभूतीने ऐकलंच नाही, उलट तिलाच दोष दिला. आणि यावेळी ती गप्प राहिली नाही. आपला माणूस चॅनलवरून तिला शिकायला मिळालं होतं की स्वतःची बाजू मांडणं हा स्वार्थ नाही, तो स्वतःचा आदर असतो. शेवटी तिनं तिच्या पतीशी थेट संवाद साधला. तिला अपत्य हवं होतं, पण त्यामागे भावना होत्या, जबाबदारीची, प्रेमाची आणि सामंजस्याची. ती केवळ आई होण्यासाठी नाही, तर आयुष्य जगण्यासाठी लग्न बंधनात आली होती. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तो अजूनही गोंधळलेला, आत्मकेंद्रित आणि तिला दोष देण्यात गर्क होता. तिनं स्वतंत्र आयुष्याचा विचार सुरू केला. तिच्या आर्थिक स्वावलंबनामुळे हे शक्य होतं. पण त्यापेक्षा महत्त्वाचं होतं, तिनं स्वतःचा विश्वास परत मिळवला होता. तुमच्याही आयुष्यात असंच काही चाललंय का? मनातलं सांगावंसं वाटतं का? तर आपला माणूस चॅनल तुमच्यासाठी इथे आहे. आम्हाला व्हॉट्सअपवर लिहा किंवा कॉल करा. ऐकणं ही सुद्धा सेवा आहे आणि आम्ही तुमचं ऐकण्यासाठीच आहोत. आपलं नाव, ओळख, माहिती हे संपूर्णपणे गुप्त, गोपनीय ठेवली जाईल, हा माझा शब्द.